आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. सर, काय बोलाल? राज्यसभेवरती शरद पवार यांचं नाव गेलेलं आहे, पार्थ पवार आहे त्यांचं नाव गेलेलं, काय सांगाल? दोघांनाही शुभेच्छा. पार्थदादा राज्यसभेवर गेलेत याचा सर्व कुटुंब म्हणून राष्ट्रवादी आम्हाला आनंद आहे. आदरणीय साहेबांची पण महाविकास आघाडीकडून निवड झाली त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा. आणि हा क्षण पाहायला अजितदादा पाहिजे होते, हवे होते, हे सुद्धा मनात खंत आहे. होळी झाली, मात्र होळी कोणी व्यवस्थित साजरी केली नाही. प्रत्येक जण अजितदादांचं नाव घेतो. अजितदादा असते तर हे झालं असतं, अजित होते, त्याच्याबद्दल काय बोलाल? कोणी सण साजरा करायला मागत नाही, काय सांगाल? आयुष्यातला आनंद संपल्यासारखा झालेला आहे. होळी असेल, दिवाळी असेल, पाडवा असेल, पोळा असेल, हे सगळे सण अजितदादा दरवर्षी अत्यंत, कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती साजरे करायचे. आणि आता दादानीच आता सर्व आमदारांच्या जीवनात एक आनंद आणलेला होता. दादा गेल्यामुळे तो आनंद हिरावून गेला. तर यावर्षी केल्या गेलेल्या दिवाळ्या होळ्या ह्या इतिहासात जमा झाल्या. आता याच्या पुढं काही आनंदाचे क्षण जीवनात असतील असं काही वाटत नाही. भाऊ, 2018ला जो घाटकोपरमध्ये जो का विमान अपघात झाला होता, त्याच्यामध्ये त्या विमान कंपनीवरती तक्रार घेण्यात आलेली. त्याच्याविरुद्ध 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जेव्हा रोहित पवार तक्रार देण्यासाठी जातात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जात नाही. एका राज्याचे उपमुख्यमंत्री इतका मोठा अपघात झाला, त्याचा जीव गेलेला आहे. का असं झालं? काय ही परिस्थिती आली? कोणाचा दबाव नेमकी असेल, काय सांगाल? दबाव होता म्हणूनच आमची FIR घेतल्या गेली नाही. तुम्ही जो FIRचा मागचा दाखला देताय त्यावेळेस कुठला दबाव असेल असं वाटत नाही. पण आमच्या वेळेस मात्र तिथे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना जे काही फोन कॉल आले त्यांचा जर CDR काढला तर कोणाचा दबाव आहे होता हे स्पष्टपणे त्यातून दिसून येईल. भाऊ, CBI चौकशीबद्दल आपण समाधानी आहात का? मी CBI चौकशीबद्दलही समाधानी नाही, AIBच्या अहवालाबद्दल समाधानी नाही. आता रोहित सिंगची जी चौकशी सुरू आहे यातूनही काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. VRS कंपनीचे जे मालक आहेत तो विमानामध्ये झोपलेले आहे, त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा पार्थ पवारांनी सोशल मीडियावरती शेअर केला. त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? नाही, त्याच्यानंतरच VSR कंपनीच्या मालकाला उचलल्या गेलं आहे आणि ते एक गंभीर विषय होता. त्याचा व्हिडिओ तो शेअर केला गेला. आजही एक दुसरा काहीतरी व्हिडिओ आल्याचं मला कळते. तो व्हिडिओ माझ्या हाती लागल्यानंतर मी त्यातली सत्यता सांगेन. अजून पोस्टमॉर्टम रिपोर्टही जाहीर झालेला नाही, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही, मी सांगतोय ना सुरुवातपासून की याच्यामध्ये ढिलाई झालेली आहे सगळी. CBI चौकशी असेल, उच्चस्तरीय चौकशीच्या संदर्भात अजून काही नाही. मी पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, त्याबद्दल काही नाही. त्याच्यामुळं मी एकंदरीत या बाबतीत पूर्णपणे ढिलाई होते आहे. आता सुनेत्राबाईंनी जर प्रधानमंत्र्यांना भेटत असतील तर नक्कीच हा जो एकंदरीत क्रम आहे हा फास्ट ट्रॅकवर आहे ना. सुमित कपूर जिवंत आहे का? काय वाटतं तुम्हाला? त्याची वाईफ तर त्याची सांगते हा जिवंत आहे, तुमचं मत काय? सुमित कपूर गेला कुठं? मग कॅलिफोर्नियात त्याच्या मुलीला भेटायला गेला असं मला कळलं. आणि जर हे खोटं असेल तर DGC यांनी सांगावं तो मेला आहे म्हणून. कारण एक लक्षात घ्या, ज्या मृतदेहांना ज्या ज्या परिवाराकडे सोपवल्या गेलं, शांभवी पाठक, पिंकी माळी यांचे DNA घेऊनच सोपवलं गेलं असेल ना. काही ना काही DNA टेस्ट झाली असेल ना मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी, बरोबर आहे की नाही? मग सुमित कपूरच्या संदर्भात DNA टेस्ट कोणी केली? विदीप जाधव गेले, घरातला कोणतरी आला असेल त्याचा DNA केला, विदीप जाधवची बॉडी विदीप जाधवच्या परिवाराकडे. दादांच्या संदर्भातला DNA रिपोर्ट आला असेल, दादांची मृतदेह दादांच्या परिवाराकडे. शांभवी पाठकचा तिच्या परिवाराकडे, पिंकी माळीचा तिच्या वडिलाकडे. सुमित कपूरच्या DNA टेस्ट कुठं झाला? आणि सुमित कपूरचा DNA टेस्ट झाला नाही म्हणजे तो मेलाच नाही, तो विमानातच नव्हता. मग ते फ्लाईट जे आहे ते अचानक तिरकं झालं तर ते कोणी हाताळत होतं का विदेशामधून? हे या तळापर्यंत गेलं पाहिजे. पण त्याच्यामुळं सुमित कपूर जिवंत आहे का? तर माझा अंदाज आहे. पिंकी माळीबद्दल काय बोलाल? तिला अजून कुठल्या प्रकारची मदत काय? कोणी त्यांच्याकडे चर्चा केली जात नाही. त्याच्या आईवडील दोन्ही वृद्ध आहेत, लहान भाऊ आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? पिंकी माळीच्या संदर्भामध्ये पण संवेदना अत्यंत वेदनादायीच आहेत. त्यांच्या वडिलांना फोन आल्यानंतर त्यांचे वडील ॲम्ब्युलन्स घेऊन वगैरे गेले असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं. त्याच्यामुळे पिंकी माळीसारखी मुलगी जी 5ही वेळ अजितदादांसोबत प्रवास केला, तिने ती ब्लॅक व्हेंचरमध्येच ती गेली, पण यावेळेसच ती व्हाईट व्हेंचरमध्ये गेली. तिला पण अद्याप सरकारकडून कुठली ठोस मदत मिळालेली नाही. तिचे वडील डेथ सर्टिफिकेटसाठी सुद्धा बारामतीला जाऊन आलेत. त्याच्यामुळं मी पण आता शक्य झालं तर पुढच्या आठवड्यात तिच्या घरी जाणार
आणि मला काय काय डॉक्युमेंट मागितले होते VSRनी, काही मेल आला होता का, हे पण थोडीशी चौकशी करणं मला असं वाटते क्रमप्राप्त ठरेल. अहवालामध्ये DGCAने बारामती जिल्हा असं सांगितलंय, त्याच्याबद्दल काय? DGCAच्या एकंदरीत सगळ्या याच्यावर शंका आहेच ना. ते झाडाला धडकलं म्हणतात विमान, झाडच नाही आहेत तिथे तशी गोजुबावीला. आणि DGCA हा सेटलमेंटवाला विषय दिसतोय मला AAIBचा. त्याच्यामुळे सत्यता कितपत येईल, कधी येईल, हे आता सांगणं त्याबद्दल मी साशंक आहे. ब्लॅक बॉक्स बद्दल आपण काय बोलाल? तो ब्लॅक बॉक्स घटना घडली कधी? 28ला, नंतर तो मिळतो 17ला. काय नेमकी असं काय सांगा? ब्लॅक बॉक्सच आता हा विषय असा चर्चेचा झाला आहे की ब्लॅक बॉक्स बाहेर देशात आहे, देशात आहे की बारामतीत आहे. आणि ब्लॅक बॉक्स जर आहे तर मग ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकवर व्हायला आणखी किती वर्ष लागतील? ब्लॅक बॉक्स जाऊ द्या खड्ड्यात तिकडं, CCTV फुटेज तर द्या ना. कलिना गेट नंबर 8मधून VSR व्हेंचरपर्यंत अजितदादा ज्या लोकांसोबत गेले, पायलट कोण, क्रू पायलट कोण, अटेंडंट कोण, त्यांच्यासोबत असलेला कोणी OSD असेल नसेल तर त्याचं नाव होतं का, आणि ते विमानात कसे बसले, किती वाजता गेले, याचा तर CCTV भेटणं. आमच्या अकोला पोलिसांनी 100 CCTV तपासून 2 दिवसात आरोपी पकडला हो, अकोला पोलिसांनी. हा तर मुंबई पोलीस आहे. मुंबई पोलिसांना कलिना गेट नंबर 8 आणि देवगिरीचा CCTV काढता येत नाही काय? तिथून दादा जर 7ला निघाले असतील तर विमानात 7:30पर्यंत बसते असतील, तो CCTV दिसला ना तर समजेल तुम्हाला सुमित कपूरच होता, साहिल मदनच होता, तो होता की नव्हता, आणि जर नव्हता तर कुठं नव्हता, ह्या सगळ्या गोष्टी तेवढंच येत नाही हाती. तर ब्लॅक बॉक्स हा विषय तर फार मोठा आहे, दूरचा आहे. ज्या कंपनी हा विषय मागं पडेल, मी तुम्हाला सांगतो. हा विषय जेवढा आता अधिवेशनात चालतोय तेवढा चालतोय, हळूहळू अधिवेशन संपेल, बजेटचं अधिवेशन होईल, नंतर खरीप आता उन्हाळा लागेल, उन्हाळ्यात लग्न कार्य असतात लोकांच्याकडे, खरीपपूर्व हंगाम लागेल आणि हळूच दादाचा विषय महाराष्ट्राच्या पटलावरून मागं पडेल. दुसरं काय नेमकी कोण आहे याच्यामध्ये? BJP अनेकदा ट्रोल करताना पाहायला मिळालेलं आहे रोहित पवारांना. त्यांना काही तर मध्ये धमकीसुद्धा आलेली त्यांच्या काही कार्यकर्त्यांना. जे सिंग आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. त्याच्याबद्दल काय बोलाल? त्यांनी BJPवर ॲलिगेशन केले असतील तर तो त्यांचा पॉलिटिकल व्ह्यू आहे. मी तसं कुठंही म्हटलेलं नाही. मी स्पष्टपणे सांगतो आणि मागेही सांगितलं की अशा कठीण काळामध्ये जर सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे कोणी उभं राहिलं तर त्यांचे मोठे भाऊ म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिले, याबद्दल दुमत नाही. एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले, याबद्दलही दुमत नाही. आता रोहित पवारांच्या पॉलिटिकल मताशी मी सहमत नाही आहे आमदारांच्या, पण सध्या या सगळ्या घटनेमध्ये जसा तपास व्हायला पाहिजे होता तो तपास होत नाही आहे, याबद्दल मात्र खेद व्यक्त करावं. ज्या कंपनीविरुद्ध तुम्ही रोहित पवार सतत लढत आहेत त्याच कंपनीमध्ये, त्याच कंपनीच्या विमानामध्ये सुनेत्रा वहिनी असतील, देवेंद्र फडणवीस नाशिकला गेले होते. काय बोलाल त्याच्यामध्ये? एकनाथ शिंदेनी सुद्धा त्यांच्या आमदारांना सांगितलं होतं ह्या कंपनीत जाताना प्रवास सांभाळून करा, काळजी घ्या. VSR व्हेंचर ही कंपनी सदोष आहे आणि तिने सदोष मनुष्य वधाचे गुन्हे पण केलेले आहेत. त्यामुळं यात जाताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो का एक वेळ पायी जा, पण VSR व्हेंचरनी प्रवास करू नका, कारण माणसाच्या जीवनाशी खेळण्याकरता निर्माण केली गेलेली ती साधनं आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेने जो काही निर्णय या संदर्भात घेतला तो अत्यंत स्वागतार्ह आहे. आणि म्हणून VSR व्हेंचरनी अजितदादांसारखा नेत्याचा जो घात घडून आणला त्याबद्दल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र नाहीतर पेटून उठेल आणि VSR व्हेंचरमधला एकही माणूस भविष्यात तुम्हाला जिवंत दिसणार नाही, अशी महाराष्ट्राची भावना आहे. नक्कीच. तर हे होते अमोल मेटकरी. यांनी सांगितलेलं आहे VSR कंपनी ही एका जीव घेणारी कंपनी आहे, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.